काव्य ही खूप रडत असते आणि अनिशा समोर आपलं मन मोकळं करते. तू पाहिलंस ना अनिशा, मी त्या खोलीमध्ये नाहीये म्हणून ते किती मला मिस करतायत. तेव्हा अनिशा आता लगेचच तिला विचारते, पण याचा त्रास तुला का होतोय काव्या? मग काव्य अगदी इमोशनल होते आणि म्हणते, अगं का नाही होणार अनिशा, आणि त्यांना वाईट वाटतंय हे बघून मला काहीच होणार नाही. तेव्हा कुठल्या हक्काने हे एवढं सगळं वाटतंय असं अनिशा पुन्हा विचारते. त्यावेळी काव्य पटकन बोलते, अगं कुठल्या हक्काने म्हणजे, मी बायको आहे असं म्हणून ती तोंडातला शब्द तोंडातच ठेवते अन अनिशाकडे बघतच राहते आणि आपली नजर दुसरीकडे करते. तेव्हा अनिशा विचारते, काय झालं काव्या, अशी का थांबलीस तू बोलायची? आणि मनातलं ओठावर येता येता अडवलं ना तू स्वतःला, पण अशी किती दिवस अडवशील ग तू स्वतःला? आणि हे सगळं तू कुठल्या हक्काने करतेयस हे मला नाही सांगितलं ना तरीही चालेल, पण जरा स्वतःला सांग, कारण मगाशी तूच म्हणाली ना मला की तू त्यांच्या प्रेमात पडली नाहीस म्हणून. तेव्हा काव्य आता एकदमच शांत होते आणि तिला ते सर्व प्रसंग आठवतात की आम्ही दोघेही एकत्र तिथे बेडवर झोपतो, त्याचबरोबर ते माझी गंमत करतात, मी त्यांना सारखी डिवचत असते, चिडवत असते, आणि ते ट्विन घड्याळ कशा प्रकारे आम्ही एकमेकांच्या हातात घातलं. त्याचबरोबर पार्थने असं सांगितलंय सुद्धा, घड्याळ सुरू आहे ना तोपर्यंतच माझी नाडी सुरू आहे, त्या दिवशी माझं घड्याळ बंद पडेल ना आणि त्या दिवशी तुम्ही समजून जा की माझी नाडी सुद्धा बंद पडेल, असं काव्याला आता त्यांनी सांगितलेलं असतं. आणि मी कशा प्रकारे हे सगळं बोलण्यापासून त्यांना रोखलेलं आहे हेही काव्याला आठवतं. आणि या सगळ्या आठवणी आठवून काव्याच्या डोळ्यात पाणी येतं, ती अगदी इमोशनल होते. तेव्हा अनिशा म्हणते, काव्या अगं का रडतीयस तू? अगं मला माहितीये त्यांना भूक लागली की तू तडफडतेस आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की तुलाही अगदी भरूनच येतं. आणि मला सांग काव्य, हे प्रेम नाही तर काय आहे? प्रेम असं म्हणून काव्य ही अनिशाकडे अगदी धक्क्यानेच बघू लागते आणि अनिशाच्या या प्रश्नाचं उत्तर सुद्धा टाळत असते आणि लगेचच अभ्यासाला बसते. तेव्हा तिच्या हातातून आता तो चष्मा काढून घेत प्रश्न टाळून उत्तर बदलणार नाही असं अनिशा म्हणते. आणि अजूनही जर का तुला दिसत नसेल ना काव्या, तर हा चष्मा सुद्धा लावणं सोडून दे. आणि मग ती नंतर तेथून जाते. तेव्हा काव्या फक्त आणि फक्त पार्थचाच विचार करू लागते. तर आता दुसऱ्या दिवशी नंदिनी ही लवकर उठते आणि आज तिला आनंद निवासमध्ये जायचं असतं, त्यामुळे ती पटपट आवरत असते, बाथरूम मधून बाहेर येते, आपले केस आता ती स्वच्छ करत असते, पाणी काढत असते. आणि त्यावेळी तिला समजतं समोर तर जीवा नाहीये, म्हणून ती विचार करते, अरे बापरे जीवा कुठे गेले? पण जाऊ दे, ज्यांना माझी काळजी नाही त्यांच्या मनासारखंच करायचंय तर मी त्यांचा विचार तरी का करू? मग आता तिला समजतं की तिथे आरशावर जीवाने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. तेव्हा ती आता म्हणते, चिठ्ठी असं म्हणून तिच्या चेहऱ्यावर थोडं का होईना स्माईल येतं, पण नंतर ती म्हणते, जाऊ देत, मला ना यांची चिठ्ठी अजिबात वाचायची नाहीये असं म्हणून ती जीवावर रुसून बसते आणि ती चिठ्ठी न वाचण्याचं ठरवते. पण तिचं लक्ष ना सारखं सारखं त्या चिठ्ठीकडेच आता जात असतं. मग त्यानंतर ती नाईलाजाने आता चिठ्ठी जवळ जाते आणि चिठ्ठी उघडते. तर त्यामध्ये त्याने असं लिहून ठेवलेलं असतं की, काय ग चकाचक बाई, चिठ्ठी वाचू की नको हे ठरवण्यात किती वेळ घालवशील अजून, पण शेवटी घेतलीसच ना चिठ्ठी वाचायला. तेव्हा नंदिनी आता लगेचच शॉक होते आणि म्हणते की, अरे बापरे, यांना कसं समजलं मी चिठ्ठी वाचायला घेतली म्हणून? मग त्यापुढे जीवाने लिहिलेलं असतं, मला कसं कळलं हाच विचार करतेयस ना तू चकाचक बाई? अगं कारण मी खोलीतच आहे असं म्हणून तो नंदिनीला भला मोठा शॉकच देतो. तिने धक्क्यानेच इकडे तिकडे बघू लागते, पण तिला जीवा कुठेच दिसत नसतो. तेव्हा पुन्हा तो लिहितो की, फसलीस ना, किती सोपं आहे ग तुला मूर्ख बनवणं आणि तुझी फिरकी घेणं. तेव्हा ती चिठ्ठीच फेकून देणार. तेवढ्यातच जीवाने पुढे लिहिलेलं असतं की, सॉरी सॉरी, आणि माझ्यावरचा राग ना आता अजिबात चिठ्ठीवर काढू नकोस. हो मला माहितीये काल आपण जरा भांडलो, पण प्लीज जरा आता राग न सोडून दे. आज तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे, कर छान अशी तयार हो आणि चिठ्ठीच्या पाठीमागे बघ काहीतरी आहे ते बघ जरा. त्यानंतर आता त्याने पाठीमागे लिहिलेलं असतं की, चिडक्या नाकाच्या वर टिकली छान दिसेल की नाही. मग त्यावर आता खूप टिकल्या अशा चिटकवलेल्या असतात. तेव्हा आता लगेचच ती म्हणते, ज्यांना माझ्यासाठी वेळ नाही ना, दिलेली टिकली तर मी आता लावणारच नाहीये असं हट्टानेच ती आता म्हणते. आणि पुन्हा ती चिठ्ठी तेथेच ठेवून देते आणि दुसरीकडे जाते. इकडे पार्थ हा डायनिंग टेबल जवळ असतो आणि नाश्ताच करत असतो. त्याच वेळी मानिनी तेथे येते आणि विचारते, पार्थ बाळा आलास का रे तू?
तेव्हा ती विचारते, अरे बाळा, रात्री तुला दूध भात दिला तो पुरला ना रे? तेव्हा पार्थ फक्त हो असं करतो. त्याच वेळी मानिनी म्हणते, बाळा, तुला रात्री अपरात्री भूक लागली ना तर मला उठवत जा रे, आणि आता अजिबात संकोच करू नकोस. हे बघ, आता भरपेट खाऊन जा हा, मी घेऊन येते नाश्ता. तेव्हा पार्थ म्हणतो, आई आता राहू देत, मला भूक नाहीये, कारण मला तुझ्याशी बोलायचंय तुझ्याबद्दल. तू बस जरा इथे. तेव्हा मानिनी आता तेथे बसते. तेव्हा ती म्हणते, बोल ना आता. तेव्हा पार्थ म्हणतो, जसं आईला मुलांच्या मनात काय चाललंय ते कळतं ना, तसं मुलांनाही कळतं आईच्या मनात नक्की काय चाललंय ते. कारण काल रात्री मी पाहिलं तुझ्या हातून काचेचा बाऊल फुटला. अगं, नक्की काय चाललंय आई तुझ्या मनात? आणि ही नक्की कसली चलबिचल आहे? कारण लहानपणापासून मी बघत आलोय, कारण आमच्याकडून घरात बाहेर एखादी काचेची वस्तू फुटली किंवा तुटली तर तू नेहमी चिडत असतेस, पण तुझ्या हातून आतापर्यंत काचेचं कधीही काहीही फुटलेलं नाहीये. पण काल काय झालं तर फुटलं. तेव्हा मानिनी आता लगेच आडेविडे घेते आणि म्हणते, अरे ते निसटलं जरा माझ्या हातनं. तेव्हा पार्थ म्हणतो, मग मी कुठे म्हटलं की तू मुद्दाम फोडलंय? हे बघ आई, मला काळजी वाटते ना म्हणून मी बोलतोय. नक्की काय झालंय आणि काय चाललंय ग तुझ्या मनामध्ये? तू बोल ना जरा माझ्याशी, तुझं मन मोकळं कर. तेव्हा मानिनी विचारते, काय रे, खरंच सांगू? तेव्हा पार्थ म्हणतो, बोलून मोकळी हो जरा आई, बोल बरं नक्की काय झालंय. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ हे बघ. तेवढ्यातच तेथे आता ती कल्पना येते आणि विचारते, ताई दुपारच्या जेवणाला काय बनवू? तेव्हा मानिनी म्हणते की आज माझा उपवास आहे, मी फळच खाईन, तू याला विचार. त्यावेळी आता पार्थ म्हणतो, माझी एक खूप महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे तुम्ही मला काउंट करू नका. मग आता मानिनी म्हणते, अच्छा, आज नंदिनीच्या आनंद निवासमध्ये अॅनिव्हर्सरी आहे, त्यामुळे ती तेथेच असणार आहे. जीवा पण सकाळपासून बाहेरच आहे म्हटल्यानंतर आता इथे कोणीच नाही. ती काव्याला काउंटच करत नाही. हे पाहून पार्थ म्हणतो, असं कसं आई? काव्या आहेत ना, आम्ही मगाशी गेलो होतो ना रूम मध्ये त्यांच्या, तेव्हा त्या आंघोळीला गेल्या होत्या. ते आले की त्यांना काय हवंय ते विचारा आणि तेच बनवा हा, असं पार्थ आता सांगतो. तेव्हा कल्पना ताई म्हणते, हो बरं ठीक आहे. आता म्हणतो, आई तुझ्याही मनात खूप काही चलबिचल सुरू आहे आणि आता काव्य सुद्धा अभ्यास करत असते, त्यांना सुद्धा थोडा चेंज मिळेल. तुम्ही दोघी लंच डेट वर जाता का, असं तो विचारतो. तेव्हा मानिनी म्हणते, डेट वगैरे नको नको, काही नको. अरे उगीच तिला अभ्यास करू दे, अजिबात डिस्टर्ब वगैरे करायचा नाही, असं मानिनी त्याला म्हणते. मग आता पार्थ म्हणतो, आई तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग. त्यानंतर आता आशाताई या कॉफी आणून देतात. तेव्हा पार्थ म्हणतो, आई मी काय म्हणतो, तू आशाताईंना घेऊन चित्रपट बघायला जातेस का? आशाताई आई बरोबर जाल का, असं तो विचारतो. त्यावेळी आता आशाताई लगेचच हो म्हणतात आणि मानिनीला म्हणतात की जाऊयात ना आपण ताई. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, प्रेमाची गोष्ट 2 हा खूप छान नवीन चित्रपट आलाय, मी लगेचच तिकीट बुक करतो हा. तेव्हा तिकीट्स बुक सुद्धा लगेच होतात. तेव्हा तो त्याबद्दल सांगतो. मग आता थांबा हा, मी नाश्ता घेऊन येते लगेचच, असं आता आशाताई म्हणतात. तेव्हा पार्थ म्हणतो, नाश्ता वगैरे नको, कारण ऑलरेडी मला उशीर झालाय आता खूप. तेव्हा मानिनी विचारते, काय रे, न खाता जाणार आहेस का तू? मग आता पार्थ म्हणतो, आई आज माझा खूप महत्वाचा दिवस आहे, त्यामुळे मला छान असा आशीर्वाद दे. तेव्हा मानिनी आता पार्थला म्हणते, देव करो अन तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ, ऑल द बेस्ट, असं म्हणून आता लगेचच मानिनी त्याला चांगले विशेष देते. तेव्हा पार्थ म्हणतो, चल बरं मी निघतो हा. त्यानंतर आता पार्थ तिथून गेल्यावर मानिनी मनातच देवाकडे प्रार्थना करते की माझ्या दोन्हीही मुलांची कामं मार्गी लागू दे रे देवा. तर आता दुसरीकडे जीवा ऑफिसमध्ये आलेला असतो. तेव्हा आता आनंद निवासला 10 वर्षे पूर्ण होतात, म्हणून त्याने आनंद निवासचं खूप छान असं चित्र तयार केलेलं असतं, ते मॉडेल बनवलेलं असतं. तेवढ्यातच भास्कर तेथे येतो आणि गुड मॉर्निंग जीवा असं म्हणतो. अरे वा वा, खूप छान मॉडेल तयार केलं रे. त्यावेळी आता जीवा म्हणतो, हो अहो आज आनंद निवासला 10 वर्ष पूर्ण होत आहेत ना, म्हणून मी खास माझ्या हाताने हे बनवलंय. तेव्हा भास्कर विचारतो, ते सुद्धा माझ्या विरहित? मग आता असं म्हणून दोघेही हसतात. तेव्हा जीवा म्हणतो, आय एम सो सॉरी. अहो पण मी हे जर घरी बनवलं असतं ना तर नंदिनीला लगेचच कळलं सुद्धा असतं. अहो मला तिला सरप्राईज द्यायचं होतं ना. मग भास्कर म्हणतो, म्हणून तू लवकर आलास, मला सांगितलं ना वॉचमनने. मग ते दोघेही गप्पा मारू लागतात. त्यानंतर भास्कर म्हणतो, अरे बापरे छान हा, मला आवडलं, पण नंदिनीला ना चांगलाच धक्का बसणार आहे आज. तेव्हा जीवा एका क्षणी शांत होतो. मग आता भास्कर म्हणतो, अरे बाबा तसं नाही, आज तुझ्या नंदिनीला ना सुखद धक्का बसणार आहे.
पुढे जीवा म्हणत असतो, मी आता तिला सांगितलंय की ऍक्च्युली मला यायला जमणार नाही तिकडे आनंद निवासमध्ये, पण तिथे जाऊन ना मला तिला छान असं सरप्राईज द्यायचंय. कसं आहे ना, तिचा आजचा हा दिवस अगदी छान लक्षात राहिला पाहिजे. अगदी तिने आयुष्यभरासाठी हा दिवस आनंदाचा असा तिने लक्षात ठेवला पाहिजे. त्याच वेळी आता भास्कर म्हणतो, हो नक्कीच लक्षात राहील, का नाही राहणार, तिच्या सुद्धा आणि तुझ्या सुद्धा. अरे हे सगळं काही तो अगदी असं टोमणा मारून किंवा वेगळ्याच भाषेत बोलत असतो, परंतु जीवाला त्याची भाषा काही कळत नसते. जीवाला पुन्हा एकदा भास्कर म्हणतो, आजपासून तुझ्या नवीन कामाला सुरुवात होणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो, आय एम व्हेरी एक्सायटेड. ज्यापेक्षा मी जास्त एक्साइट आहे, कारण त्या जागची प्रॉपर्टी पाडून तुझ्या स्वप्नांची आज पहिली वीट तिथे लागणार आहे जीवा म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो, हो ते तर आहेच. आणि नंतर एकदम तो शांत होतो आणि म्हणतो, त्या जागेवर ज्यांची प्रॉपर्टी आहे त्यांना तर वाईट वाटणारच ना सर. अहो तुम्हाला सांगतो काका, मी चाळीपासून मोठ्या घरापर्यंतचा खूप मोठा प्रवास केलाय. आम्ही परेलच्या पवार सदन नावाच्या चाळीत राहायचो. जेव्हा ती चाळ डिमोलिश होणार होती तेव्हा गेलो होतो मी तिकडे. माझ्या पोटात ना अक्षरशः खड्डा पडला होता हो. आणि आपली एक एक आठवण कुणीतरी मोडून काढतंय ना असं वाटत होतं. आणि 2 तास थांबलो होतो मी तिकडे. आणि गाडीत जाऊन जो काही ढसाढसा रडलोय मी. कसं असतं ना सर, आपण जागा विकतो पण त्या जागेने ना आपल्या मनात ना वेगळंच घर केलेलं असतं. त्यामुळे त्या जागेसोबतची अटॅचमेंट आपली पाठ कधीही सोडत नाही. आणि आता सुद्धा ती तुटणारी वस्तू ज्यांची असेल त्यांना काय वाटेल या विचारानेच मला अगदी कसं तरी होते. असं म्हणून जीवा खूप भावुक होतो. तेव्हा भास्कर म्हणतो, ए बॉय तू खूप इमोशनल आहेस रे. अरे बाळा, जग हे असंच असतं नश्वर. आता उद्या जाऊन तुझ्या त्या लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये जी लोक तिथे राहायला येणार आहेत ते सुद्धा त्यांचं आधीचं घर सोडूनच येणार आहेत ना. तेव्हा जीवा म्हणतो, करेक्ट आहे. म्हणूनच मी माझ्या नंदिनी लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये जी लोक येतील ना त्यांना ह्युमली फिलिंग देण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी. तेव्हा भास्कर म्हणतो, हो हो, म्हणून तर तू तुझ्या या प्रोजेक्टला तुझ्या बायकोचं नाव दिलंय. हे सगळं बघून ना नंदिनी खरंच खूप खुश होणार आहे असं भास्कर म्हणतो. त्याच वेळी जीवा म्हणतो, मी एक काम करतो सर, आनंद निवासचा अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम संपला ना की मी नंदिनीला घेऊन ना त्या जागेवर येईल. तेव्हा भास्कर म्हणतो, हो हो नक्की या हा. आणि थोड्या वेळातच आम्ही ती प्रॉपर्टी तिथे डिमोलिश करायला जाणार आहोत. आणि त्या जागेवर ना असंच कुठलं तरी मूळ घर असणार आहे, ते आपल्याला तोडावं लागणार आहे आता. असं म्हणून तो त्या आनंद निवासच्या मॉडेलकडे बघतच राहतो आणि ते हातात घेतो. त्याचबरोबर भास्कर मुद्दाम ते मॉडेल पाडण्याचा प्रयत्न करतो, पण जीवा ते आता लगेचच हातामध्ये घेतो आणि ते वाचवतो. मग आता भास्कर म्हणतो, सॉरी सॉरी जीवा, बाय मिस्टेक झालं. तेव्हा जीवा म्हणतो, काही हरकत नाही सर, अहो डोंट वॉरी, आय गॉट इट. आणि तसंही मी असताना नंदिनीच्या आनंद निवासला ना धक्का नाही लागणार. तेव्हा भास्कर तथास्तु असं म्हणतो. मग आता दोघेही हसतात. त्यानंतर जीवा म्हणतो, सर मी आनंद निवासमध्ये जातोय, तिथला कार्यक्रम वेळेवर संपवून मी लगेचच तुमच्याकडे येतो मग तुम्हाला भेटायला. तेवढ्यातच पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट होतो. त्यावेळी जीवा आता अचानक तेथे थबकतो. मग आता भास्कर अगदी टोमणा मारून आणि जरा वेगळ्याच टोन मध्ये म्हणतो, जीवा मला ना असं वाटतंय की वादळ येणार आहे बहुतेक, जरा जपून जा हा बाळा, कारण आनंद निवास आता तुझ्याच हातात आहे. तेव्हा जीवा हसूनच सगळं काही अगदी कॅज्युअली घेतो आणि बाय सर असं म्हणतो. तर आता जीवा हा लगेचच आनंद निवास मध्ये जायला निघतो आणि खूप खुश असतो, कारण कधी एकदा नंदिनीला मी सरप्राईज देईल असं त्याला होत असतं. तर दुसरीकडे नंदिनी आनंद निवास मध्ये येते. आनंद निवास अगदी गजबजून गेलेलं असतं. लाईटिंगचे माळा, त्याचबरोबर तोरण वगैरे सगळीकडे फुलांचं डेकोरेशन असं केलेलं असतं. ते पाहून अगदी नंदिनी भारावून जाते आणि खूप खुश असते, खूप एक्साइटेड असते या कार्यक्रमासाठी. तेवढ्यातच सगळेजणी तेथे येतात आणि नंदिनी ताई तू आलीस असं विचारतात. नंदिनी म्हणते, हो मी आलीये. मग त्यावेळी वाव किती सुंदर दिसतेस तू असं सगळेजणी म्हणू लागतात. आणि या टिकलीमुळे ना तुझं सौंदर्य अधूनच खुलून आलंय असंही म्हणतात. जीवा दादाने दिली आहे का ही टिकली असं त्या मुद्दामच तिला विचारतात. तेव्हा नंदिनी एकदमच आता शांत होऊन जाते. मग पुन्हा दुसऱ्या ताई विचारतात, काय ग ताई तू एकटी आली, जीवा दादा कुठे आहे आणि ते कधी येणार आहेत. तेव्हा हो ना, आम्ही सगळ्याजणी सकाळपासून जीवा दादाची खूप वाट बघतोय असं त्या म्हणू लागतात. कारण आम्हाला वाटलं ना सगळ्यात अगोदर तोच येईल इथे आनंद निवास मध्ये.
तेव्हा त्यांना विसर्जनाच्या दिवशीची आठवण होते की जीवादादाने किती मज्जा केली होती तेव्हा आमची, आणि आम्हाला किती हसवलं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, बस झालं, जीवादादाचं नाव घ्यायचं नाही हा आता. आपण आपलीच मज्जा करायची, आपण आपलीच तयारी करायची. चला बरं तयारीला लागा, असं नंदिनी जरा चिडूनच म्हणते. तेव्हा त्या सगळ्या जणींना प्रश्न पडतो की काय झालं असेल असं अचानक. तेव्हा त्यातलीच एक मुलगी विचारते, ताई नक्की काय झालंय, भांडण झालंय का तुझं आणि दादाचं? तेव्हा नंदिनी म्हणते, अरे तयारीला लागा म्हणतीये ना मी, चला बरं निघा इथून. त्यानंतर आता दुसरी मुलगी सांगते की ताई रेखाताईचा फोन आला होता, त्यांच्या भावाच्या बाळाचं ना बारसं आहे, त्यामुळे त्यांना आज येता येणार नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं पण बरं जाऊ दे ठीक आहे. मग आता एकटीच ती चिडचिड करत राहते की काय आहे हे आज, रेखाताई पण नाही आणि जीवा सुद्धा नाहीत, नका येऊ, कोणी येऊच नका इथे, मी एकटी आहे ना इथे सगळं सांभाळायला, आणि तसंही गेली 10 वर्ष मीच एकटी आनंद निवास सांभाळते, पण या सगळ्या मुलींना आत्ता आलेल्या या जीवांची ओढ आहे, आणि मी सुद्धा वेडीच आहे, मी तरी का त्यांनी दिलेली ही टिकली लावली. ठीक आहे, मी सुद्धा ना आता जीवांना बघून घेईल, कारण या अॅनिव्हर्सरी पेक्षा त्यांना त्यांची कामं जास्त महत्वाची वाटतात ना. तर ठीक आहे आता. मग आता लगेचच एक दुसरी मुलगी तेथे येते आणि म्हणते, ताई अगं ते नाही का आपल्या जागेचे ओनर शिरीष काका, ते सुद्धा येणार आहेत का आज? तेव्हा नंदिनी म्हणते, हो ते सुद्धा येणार आहेत वाटत. अगं झालं काय की मी कधीपासून त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतेय, पण त्यांना ना कॉन्टॅक्टच होत नाहीये, काही बोलणंच नाही झालं त्यांच्याशी. आणि तुला तर माहितीये ना, गेली 10 वर्ष झालं आनंद निवास या त्यांच्या जागेवर उभा आहे, आणि तुला सांगू आज ते आले तर किती बरं होईल, आणि आपल्या या जागेचं रेंट एग्रीमेंट सुद्धा बघायचंय. त्यानंतर नंदिनी पुन्हा एकदा शिरीष काकांना फोन करते. इकडे ते बिचारे कॉल रिसीव्ह सुद्धा करतात, त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी जरा भीती असते. मग नंदिनी म्हणते, हॅलो शिरीष काका, अहो मी नंदिनी बोलतीये, किती दिवस झाले मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतेय. तेव्हा ते आता विचारतात, कशी आहेस ग नंदिनी बेटा? अगं काही दिवस ना मी आउट ऑफ इंडिया होतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा ओके ओके, हा मग आता आलात का तुम्ही बाहेरनं? तेव्हा ते म्हणतात, अजूनही बाळा मी आउट ऑफ इंडियाच आहे. मग नंदिनीला जरा वेगळाच संशय येतो, ती म्हणते, अच्छा पण तुम्ही आत्ताच म्हणालात ना की तुम्ही आउट ऑफ इंडिया होतात म्हणून. तेव्हा ते आता विषय टाळण्याचा प्रयत्न करतात आणि खोकळण्याचं नाटक करत म्हणतात की तू फोन का करत होतीस बाळा? तेव्हा नंदिनी सांगते, अहो काका आपल्या आनंद निवासला 10 वर्ष पूर्ण होत आहेत ना आज, त्यामुळे ना छोटासा कार्यक्रम ठेवलाय, आणि त्यासाठीच इन्व्हाइट करायला मी फोन सुद्धा केला होता, आणि आपलं रेंट एग्रीमेंट सुद्धा रिन्यू करायचंय ना, तेव्हा आल्यानंतर आपण सविस्तरपणे बोलूयात असं काका म्हणतात. तेव्हा नंदिनी म्हणते, हो काही गोष्टी ना सविस्तरच बोलल्या पाहिजेत. तुम्ही कधी येणार आहे म्हणजे रेंट एग्रीमेंटचं सुद्धा बघायला? तेव्हा लगेचच आता ते काका घाबरतात, त्यांना उत्तर द्यायचंच नसतं, म्हणून ते आता हॅलो हॅलो असं करतात आणि लगेचच फोन सुद्धा ठेवतात. मग आता ते लगेचच जेव्हा फोन ठेवतात तेव्हा नंदिनीला अचानक असा धक्का बसतो, वेगळाच डाऊट येतो. तेव्हा ती म्हणते, दरवेळी अचानक असं अर्धा अर्धा तास बोलणारे काका असे अचानक का फोन ठेवत असतील? तर दुसरीकडे वसू आता बुद्धिबळ खेळत असते. रम्या तिथे जाते आणि विचारते, आई तुझ्या डोक्यात काय वेगळंच खूळ शिरलंय का ग? दोन्ही डाव तू का खेळत असशील मला कळतच नाहीये. मग वसूच्या डोळ्यामध्ये वेगळीच आग असते. ती म्हणते, डाव खेळत नाहीये, ऑलरेडी डाव माझा खेळून झालाय, कारण रम्या तुला माहिती आहे आता ठिणगी न टाकताच आग लागणार आहे आणि आता धूर सुद्धा होणार आहे असं वसू हसत म्हणते. तेव्हा रम्या म्हणते की कसली आग आणि कसला धूर आई, तू ना रोज असं काहीतरी बोलत असतेस पण करत मात्र काही नाहीस, तू विसरलीस का लगेच? तेव्हा रम्या म्हणते, माझ्या चांगलं लक्षात आहे, पण ते 2 दिवस संपले केव्हाच, अजूनही काही झालेलं नाहीये, आणि कोण कोण तो माणूस, त्याचा फोन सुद्धा नाही आलाय. तेव्हा वसू म्हणते, आता फोनवरती बोलण्याचे दिवस संपले ग रम्या, कारण आता आज होणार महासंगम. तेव्हा कसला महासंगम असं रम्या विचारते, आणि आज तू त्या माणसाला भेटणार का असंही बोलते. तेव्हा फक्त मी नाही तर आपण दोघीही त्या माणसाला भेटणार, आणि मग गेम ओव्हर असं वसू म्हणते. मग आता रम्या म्हणते, अगं आई मला काहीच समजलं नाही, कारण राजा हा स्वतःच्याच वजिराला कसं मारू शकतो? तेव्हा बुद्धिबळाच्या खेळामध्ये तर कधीच नाही मारू शकत, पण मी रचलेल्या खेळामध्ये ना आज तेच होणार आहे असं वसू रम्याला सांगते, कारण तो राजाच आपल्या वजिराला सुद्धा मारणार आहे. तेव्हा रम्या आता विचारते, पण राजा कोण आणि वजीर कोण? तेव्हा वसू म्हणते, कळेल हा कळेल असं म्हणून ती हसते.
दुसरीकडे काव्य ही अभ्यास करते तर अनिशा आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर येते आणि काव्याकडे जरा रागातच बघत असते. पण काव्य ना तिच्याकडे आता दुर्लक्ष करते. मग त्यानंतर अनिशा काव्याजवळ जाते आणि लगेचच तिच्या अंगावर असा टॉवेल मधलं पाणी शिंपडते. तेव्हा काव्य विचारते, काय ग प्रॉब्लेम काय आहे तुझा? अनिशा म्हणते, प्रॉब्लेम माझा नाहीये, तुझा आहे. अगं तू खोटं बोलतेस सगळ्यांशी, कारण त्या मानिनी काकूला खरं सगळं सांगायला काय होतंय ग तुला काव्या? आणि आता सुद्धा जेव्हा पार्थ जिजू हे मध्ये आले तेव्हा तू काय केलं तर लगेचच बाथरूम मध्ये पळालीस आणि मला सांगायला लावलंस की तू आंघोळ करतेयस म्हणून. त्यावेळी काव्या म्हणते, अगं मी जे करत होते तेच तुला सांग असं म्हणाले ना मी. मग अनिशा म्हणते, काव्या अगं तुझी आंघोळ झाली होती. मग आता काव्या म्हणते, आळस गेला नव्हता ना माझ्या चेहऱ्यावरचा, म्हणून मी तोंडावर पाणी मारायला गेले, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? तेव्हा अनिशा म्हणते, तोंड धुवायला नाही तर तोंड लपवायला गेली होतीस तू आतमध्ये आणि मला काही कळत नाही का असं अनिशा विचारते. तेव्हा काव्या म्हणते, चुकलं माझं, सॉरी. तेव्हा अनिशा तिच्या जवळ बसते आणि म्हणते, काव्या तू अशी का करतेयस? तेव्हा काव्या म्हणते, तुला माहितीये ना मानिनी काकूंनी सांगितले की पार्थशी बोलायचं नाही, पार्थ जवळ जायचं सुद्धा नाही, मग मी तरी काय करू? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून सगळ्या नव्या व्हिडिओंच्या अपडेट्स तुम्हाला मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स नक्की कळवा.